ही सगळी जी काही भूतपिशाच्य घरात येत असतात, या सगळ्यांना नष्ट करण्यासाठी इदम अग्नये स्वाहा अग्नये इदं मम असा मंत्र म्हणून तुम्ही करू शकता. सायंटिफिक करायचं असेल अग्निहोत्र करा. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला 2 वेळेला आपल्याला अग्निहोत्र करायला सांगितलंय. यासाठी काय करायचं तर अशा सुक्या काटक्या असतात, ह्या सगळ्या अशा गोळा करायच्या आणि एखादं नारळाची किशी असेल किंवा करवंटी असेल किंवा गोवरी असेल तर ती गोवरी अशी ठेवायची, कापराचा तुकडा ठेवायचा आणि त्याच्यावर ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या सळप्या असतात, ह्या त्याच्यावर अशा टांगून ठेवायच्या, रचून ठेवायच्या की त्याला खालनं हवा लागली पाहिजे. आणि अशी हवा जर लागली तर असं मला वाटतंय की तो अग्नी खूप चांगला पेटेल. आपण त्या अग्नीला हवाच देत नाही आणि त्यामुळे मग ते नीट धूर काही होत नाही. म्हणजे धूप घालण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. गोवरी ठेवायची, त्याच्यावर कापूर ठेवायचा आणि त्याच्यावर 2-3 गोवऱ्यांचे तुकडे पुन्हा जर आपण उलट सुलट ठेवले, खालनं त्याला व्हेंटिलेशन मिळालं पाहिजे हा. आणि मग त्याच्यावर अशा छोट्या छोट्या जेव्हा आपण काड्या ठेवतो किंवा निखारे ठेवतो, नारळाचं सोडण म्हणतो, नारळाचं जे वरचं साल असतं, छिलका असतो तो ठेवला, किंवा आपल्याकडे काही कचरा असेल जमा झालेला, कागदाचे तुकडे असतील, काही टिश्यू पेपर्स आपण वापरलेले असतात ते जर ठेवले, कांद्याची सालं आहेत, लसणीची सालं आहेत, हे जे सगळे ज्वलनशील पदार्थ आहेत, बायोडिग्रेडेबल अच्छा निसर्गामध्ये सहजपणे विरघळून जाणारे हे जे पदार्थ असतात, हे पदार्थ अशा वेळेला वापरले तरी चालतात. कापूस आहे, कापसाची वात आहे, ती पेटवायची, त्याला थोडंसं तेल लावायचं, कडुनिंबाचं तेल, करंज तेल असं वापरलं तरी चालेल, ती तेल मोहरीचं तेल वापरलं तरी चालेल. आपल्याला काय पेटवण्यासाठी पाहिजे ते पेटवायचं आणि त्याच्यावर ही छानपैकी छोटी छोटी सळप, लाकडं, निखारे, कोळसे, बाजारात दगडी कोळसे सुद्धा विकत मिळतात, ते ठेवले तरी चालतात. आणि त्याला थोडासा वारा घालायचा. वारा घालण्यासाठी पुठ्ठा, फुंकणी अशी साधनं वापरली तरी चालतात. तोंडाने डायरेक्ट घातला तरी चालतो, फक्त त्या रावणाची दाढी जळली इतक्या जवळ जाऊ नका, सुरक्षित अंतर ठेवा. अग्नी आहे, अग्नीपासून कायम सुरक्षित राहायचं. आणि असा जो धूर तयार होतो, हा धूर त्याचा निखारा तयार झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये फिरवून आणायचा. कुठे कुठे फिरवायचा तर कॉम्प्युटरच्या टेबलाच्या मागे, कपाटाच्या मागे, कपाट उघडून त्याच्यावर वरच्या थरात, खालच्या थरात, अर्थात त्याचं किटाळ म्हणजे त्याचा जो काही ठिणगीचा भाग असतो, जसं उदबत्ती पेटवल्यानंतर वर निखारा दिसतो तसं कुठे कपड्यांवर पडू नये, नाहीतर मग आहे समजलं. निखारे जे असतात हे याच्यातनं जेव्हा धूर तुम्ही फुंकर मारता तेव्हा त्याच्यातनं असं काही निखारे, त्याच्यात ठिणग्या अशा बाहेर पडत असतात, त्याच्यापासून जरा सावध राहायचं. आणि मग त्याच्यावर धूप घालण्यासाठी प्रत्यक्ष बाजारात विकत मिळतो तो धूप घातला तरी चालतं, तूप तांदूळ असं एकत्र करून घातलं तरी चालतं, हळद घातली तरी चालतं. हो, एवढंच काय तर आपल्याकडे जुनी आयुर्वेदिक एक्सपायर झालेली औषधं असतात. मग कुठेतरी अविपत्तिकर चूर्ण असतं किंवा सीतोपलादी चूर्ण असतं, हिंगवाष्टक चूर्ण असतं, जे सगळं वापरून झालेलं आहे आणि आता आपल्याला त्याची गरज नाहीये आणि आता त्याची एक्सपायरी पण जवळ आली, टाकून द्यायचं असेल, अशा वेळेला ही एक्सपायर झालेली औषधं, गोळ्या, गुगुळ ज्यांच्यावर नाव सुद्धा नसतं, अशी औषधं थोडं त्याच्यात गुगुळ आहे हो. आता गोक्षरदी गुगुळ, महायोगराज गुगुळ, त्रिफळा गुगुळ अशा गोळ्या असतात, काही आणून ठेवलेल्या असतात, नंतर आपण विसरून जातो. ह्या गोळ्या हवनीय द्रव्य म्हणून वापरायला काहीच हरकत नाहीये. अहो, त्या धुरातनं सुद्धा औषधी पौष्टिक काही किंवा रोगांना मारणारे काही धूर वेगवेगळ्या प्रकारचे तयार होत असतात. संशोधन झालेला भाग नाहीये, व्यवहाराच्या स्तरावरचा भाग मी सांगतोय. एखादी मिरची मी समजा चावून खाल्ली तर ती मिरची मलाच तिखट लागेल. अख्खी मिरची मी खाल्ली तर माझ्या नाका तोंडातनं अशा वाफा तयार होतील. पण तीच मिरची मी जर अग्नीमध्ये घातली तर तिथे असलेल्या 5-50 माणसांना ती मिरची तसाच त्रास देणार आहे. ही आहे धुराची शक्ती. अग्नीमधनं निर्माण झालेला जो धूर आहे, तुम्ही जी हवीर द्रव्य घालता, हवनीय द्रव्य घालता, त्यांचा सुद्धा तसाच फायदा होतो. पण डायबिटीस साठी काय करता येईल का? हो, करता येईल. डायबिटीस मध्ये जी औषधं वापरली जातात साधारणपणे तुरट चवीची औषधं असतात. त्याच्यामध्ये तुळस आहे, आवळा आहे, जांभूळ आहे, आंबा आहे, काजू आहे, हेच कारलं आहे, ही सगळी औषधं, मेथी आहे, ही मेथी सारखी द्रव्य जी आहेत, ही जरी तुम्ही हवनीय द्रव्य म्हणून वापरलीत तरी त्याच्यातनं निर्माण होणारा धूर तुमच्या नाकात आत जातोय, तुमच्या त्वचेत आत जातोय, तुमच्या कानात आत जातोय, तुमच्या डोळ्यांना चुरचूर निर्माण करतोय, त्वचेच्या संपर्कात राहतोय. काही भाग त्वचा देखील शोषून घेत असते आणि त्वचेला जे आवश्यक असतं तेवढं ती त्वचा घेत असते. बाकीचं सगळं न रोचते त्याज्यम, जे आवडत नाही ते शरीर टाकून देणारे बाहेर.
पण धूर एवढा मोठा करायचा नाही की त्या खोलीत बसायलाच त्रास होईल किंवा श्वास घ्यायला त्रास होईल, घुसमटायला होईल, आणि ॲलर्जी विलर्जी एवढी फार असत नाही. हा, आता ते उदबत्तीचे धूर असतात, त्याच्यात ते केमिकल्स वापरलेले असतात आणि त्यामुळे त्याचा त्रासच असतो. केमिकल्स असलेली कोणतीही रसायनं मी वापरायला सांगत नाहीये. निसर्गामध्ये जे मिळतंय ते वापरा. आता हे लाकूड कोणत्या झाडाचं आहे मला माहितीच नाहीये. आता इथे माझ्याकडे हे कांचनाचं सुकलेलं फुल फांदी आहे, बेलाची आहेत. हो, निर्माल्य आपल्या घरामध्ये साठलेलं, जे देवाला वाहून झाल्यानंतर जे निर्माल्य आपण टाकून देणार आहोत नदीमध्ये किंवा खत म्हणून तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये पुरू शकता, तसंच ह्या सगळ्या पानं किंवा फुलं, दुर्वा, बेल जे आहे हे सगळं वाळवून ठेवा ना. आणि मग वाळवून ठेवलेलं हे सुद्धा तुम्ही त्या अग्नीमध्ये इदम अग्नये स्वाहा अग्नये इदं मम असा मंत्र म्हणून तुम्ही करू शकता. सायंटिफिक करायचं असेल, अग्निहोत्र करा. अग्निहोत्र कसं करायचं याचा एक व्हिडिओ आपण बनवलाय, जरूर बघा. रोज सकाळ संध्याकाळ घरात धूप घाला. मच्छर, चेटं, डास किंवा अशा छोट्या केंबुरी आम्ही म्हणतो, पावसाळ्यामधली किंवा उन्हाळ्याच्या सगळ्यात शेवट संध्याकाळच्या वेळेला ही सगळी ही जी काही भूतपिशाच्य घरात येत असतात, या सगळ्यांना नष्ट करण्यासाठी धुरासारखं प्रभावी औषध नाही. कोरोनाच्या काळामध्ये खूप फायदा झालाय, तुम्ही पण करून बघा. आणि हे जे सांसर्गिक व्याधी असतात, पसरणारे, हवेतनं पसरणारे, हे सगळे व्याधी आपल्याला धुराचा वापर योग्य रीतीने केला तर थांबवता येतात. करून बघा आणि अनुभव सांगा. धन्यवाद.